भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील अष्टम खंड चालू असून अष्टम खंडामधील भाग दुसरा आपण पाहत आहोत आणि भाग दुसऱ्यामधील चॅप्टर 2 किसा गौतमीचे सांत्वन. तर त्या अगोदर आपण समर्पण घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करू. सुख बुद्धानुपादो सुखा सदम देसना सुखा संघस्स सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखात समूह तपस्या धम्मपद बुद्धवगो 14,194. समर्पण संपलेलं आहे आणि आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. किसा गौतमीचे सांत्वन. किसा गौतमीचा विवाह श्रावस्तीच्या एका व्यापाऱ्याच्या पुत्राशी झाला होता. विवाहानंतर थोड्या कालाने तिला एक पुत्र झाला. तो चालता फिरता होतो न होतो तोच त्याला सर्पदंश होऊन तो मृत्यू पावला. आपला पुत्र मृत्यू पावला ह्यावर तिचा विश्वास बसेना, कारण पूर्वी तिने कधी मृत्यू पाहिला नव्हता. सर्पदंश जेथे झाला तेथे दिसत असलेल्या लहान लहान लाल डाग हा पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला वाटले नाही. म्हणून आपल्या पुत्राला कडेवर घेऊन विचित्र मनस्थितीत ती घरोघर फिरत असताना पाहून लोकांना वाटले की तिला वेड लागले असावे. अखेरीस एका वृद्ध गृहस्थाने तिला सुचविले की श्रावस्तीत राहत असलेल्या श्रमान गौतमाकडे तिने जावे. म्हणून ती तथागताकडे आली आणि आपल्या मृत पुत्रासाठी काही औषधी तिने मागितली. तथागताने तिची हकीकत आणि विलाप ऐकला. तथागताने तिला सांगितले, तू नगरात जा आणि ज्या घरी एकही मृत्यू झालेला नाही त्या घरातून थोडी मोहरी घेऊन ये एक मुठभर. तिने मी तुझा पुत्र जिवंत करीन. तिला वाटले ही फार सोपी गोष्ट आहे आणि म्हणून त्या मुलाला कडेवर घेऊन ती नगरात गेली. पण घर परत हिंडून तिला कळलं. लवकरच तिचा भ्रम दूर झाला, कारण जिथे जिथे ती गेली त्या घरी कुणाचा ना कुणाचा तरी मृत्यू झालेला होता. एका गृहस्थाने तिला सांगितले, जे जिवंत आहेत ते थोडे आणि जे निधन पावले ते अधिक आहे. ती तथागताकडे निराश होऊन रिकाम्या हाताने परत आली. तेव्हा तथागताने तिला विचारले की विशाखे, मृत्यू हा सर्वाच्या नशिबी असतोच हे तुला समजले की नाही? तिच्याच बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली म्हणून तिने शोक का करावा? तिने मग आपल्या पुत्राचे अंत्यविधी केले
ते करताना ती म्हणाली, सर्व नश्वर आहे, हा सृष्टीचा नियम आहे. म्हणजे तिला सत्य काय होतं ते तथागतानं तिला समजावून सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीमधून तिला अनुभवातून स्वतःच्या समजावून सांगितलं. म्हणजे किसा गौतमीचे सांत्वन भगवान बुद्धांनी कशा प्रकारे केलं या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं. आता रुग्णाबद्दल चिंता चॅप्टर 3 आहे. एकदा एक भिक्खू अतिसाराने आजारी होता, म्हणजे संडास, आणि आपल्या मूलमूत्रातच तो पडलेला होता, पडून राहिला होता, मूलमूत्रात पडून राहिला होता. स्थविर आनंदाबरोबर फिरत तथागत त्या भिक्खूच्या निवासस्थानी आले. आपल्या मूलमूत्रात लोळत पडलेला भिक्खूला तथागतांनी पाहिले. ते तथागतापाशी गेले, ते त्यांच्यापाशी गेले व म्हणाले, भिक्खू, तुला काय होत आहे? तो म्हणाला, भगवान, मी अतिसाराने आजारी आहे. परत प्रश्न केला, तुझी सेवा करण्यास कोण आहे काय? तो म्हणाला, भगवान, कोणी नाही. भिक्खू, तुझी कोणी दुसरी भिक्खू सेवा करीत नाहीत असे का? भगवान, मी कुणाच्या उपयोगी पडलो नाही म्हणून कुणी माझी सेवा करीत नाही. मग तथागत आनंदाला म्हणाले, आनंद, जा आणि पाणी घेऊन ये. या भिक्खूला मी स्वच्छ करतो. होय महाशय, आनंद त्यांना म्हणाला. त्याने पाणी आणल्यावर तथागतांनी पाणी ओतले व आनंदाने त्या भिक्खूंचा देह स्वच्छ केला. नंतर तथागतांनी त्याचे डोळे उघडे केले व आनंदाने पाय धरून त्याला उचलून बिछाण्यावर ठेवले. नंतर तथागतांनी त्या क्षणी सर्व भिक्खू गणांना पाचारण केले, म्हणजे बोलावले व ते म्हणाले, अमुक एका निवासामध्ये कोणी भिक्खू आजारी आहे काय? होय भगवान. तो कशामुळे आजारी आहे? भगवान, त्या भिक्खूला अतिसार झाला आहे. भिक्खू वर्ग हो, त्यांची कोणी सेवा करीत आहे का? नाही भगवान, तर नाही. का नाही? त्याची सेवा का करत नाहीत? एक तो भिक्खू म्हणाला, तो भिक्खू कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून भिक्खू त्यांची सेवा करीत नाही. भिक्खू हो, तुमची काळजी वाहण्यास तुमचे माता पिता नाहीत. तुम्ही जर परस्पराची सेवा केली नाही तर दुसरे कोण करणार? भिक्खू हो, जो माझी सेवा करू इच्छितो त्याने रुग्णाची सेवा करावी, असं तथागतांनी त्या भिक्खूला सांगितलं. त्याला जर गुरु असेल तर तो जिवंत असेपर्यंत गुरुने त्याची काळजी व्हावी आणि रुग्ण बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर आचार्य अथवा सहनिवासी भिक्खू असेल अथवा शिष्य सहवासी भिक्खू गुरुबंधू असेल तर त्याने त्याची काळजी घ्यावी आणि बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर कोणी रुग्णाची सेवा करण्यास नसेल तर त्याचा गुन्हा समजला जावा.
काय कारण? आता एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या मावणात कलंदक निवासामध्ये राहत होते. त्यावेळी स्थविर आनंद वक्कली रुग्णपीडित व व्याधीग्रस्त अशा स्थितीत एका कुंभाराच्या झोपडीत राहत होता. स्थविर वक्कलीने आपल्या सेवकांना बोलावले व तो म्हणाला, मित्र हो, तथागताकडे जा आणि माझ्या वतीने त्यांच्या चरणी वंदन करून त्यांना सांगा, भिक्खू वक्कली रुग्णपीडित व व्याधीग्रस्त आहे. तो तथागताच्या चरणी वंदन करीत आहे आणि असे सांगा, वक्कलीवर दया करा किंवा त्याला पाहण्यास या. भगवान बुद्धांनी मौनानेच आपली मान डोलून संमती दर्शवली. नंतर वस्त्रे लिहून भिक्षापात्र चिवर स्थविर वक्कलीला पाहण्यासाठी तथागत गेले आणि स्थविर वक्कलीने तथागतांना घेताना पाहून आपल्या बिछाण्यावर तो सावरून बसला. तेव्हा तथागत स्थविर वक्कलीला म्हणाले, वक्कली, उठू नकोस, ह्या इथल्या आसनावर मी बसतो. ज्याप्रमाणे तिथे आलेल्या आसनावर तथागत बसले व स्थविर वक्कलीला म्हणाले, वक्कली, मला दिसते आहे की तू सर्व सहन करीत आहेस. तू धीरानं दिवस कठीण आहे. तुझी पीडानं वाढता कमी होत आहे ना? ती कमी होण्याची लक्षणे आहेत की वाढण्याची? नाही भगवान, मला आता सहन होत नाही. मला धीरही उरला नाही. तीव्र कळांची मी हैराण झालो आहे. त्या कमी होत नाहीत. त्या कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत, उलट वाढण्याची दिसतात. तुझ्या मनात काय संदेह आहे वक्कली? काही दुःख भगवान? माझ्या मनात काही दुःख किंवा संदेह किंवा दुःख नाही. वक्कली, तुझ्या शिलाबाबत काही दोषारी आहे का? भगवान, नाही. माझ्या शिलाबाबत लज्ज वाटण्यासारखे काही घडलेले नाही. वक्कलीने असे आहे तर तुला काहीतरी दुःख होत असेल पाहिजे. कसले तरी तुला पश्चाताप होत असला पाहिजे. भगवान, आपले दर्शन व्हावे आणि फार दिवसाची इच्छा होती, पण यासाठी आपल्याकडे येण्याची त्राण देहात नव्हता. वक्कली, ह्या माझ्या घाणेरड्या देहात पाहण्यासारखे काय आहे? जो धम्माला पाहतो तो मला पाहतो, वक्कलीला पाहतो. वक्कली, जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. धम्माचे दर्शन करण्याला मी दिसू शकतो आणि वक्कली माझे दर्शन करण्यात धम्माचे दर्शन घडते.